ठिकाणी पुढं दिसतीये भाजप आणि शिवसेना दोघं मिळून जवळजवळ 80च्या पुढं जातीये. ठाकरे बंधू 60च्या आसपास अजून तरी म्हणजे हे सुरुवातीचे कल आपण म्हणतोय आघाडीवरती आहे. पण ज्या प्रकारे भाजपनी जी रणनीती आखली होती ती कुठंतरी इथं यशस्वी होताना दिसतीये. त्यांनी शिंदेंना सोबत घेतलं. ते वसई विरारमध्ये त्यांच्या विरुद्ध लढतायत, नवी मुंबईमध्ये त्यांच्या विरुद्ध लढतायत, कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लढतायत. पुण्यामध्ये त्यांनी सोबत घेतलेलं नाहीये, पण मुंबईमध्ये त्यांनी त्यांना सोबत घेतलं कारण की त्यांना माहिती होतं की ठाकरे बंधूंना थांबवायचं असेल तर आपण शिंदेंना सोबत घेतलं पाहिजे. कारण की मराठी मतांमध्ये जोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि ही भाजपाची खेळी अगदी यशस्वी ठरताना दिसतीये. मराठी मतं जेवढ्या ताकदीनं ठाकरेंच्या बाजूने उभा राहायला पाहिजे होती तेवढ्या ताकदीनं ती उभी राहिलेली सध्याच्या कालावरनं तरी दिसत नाहीये. मराठी मतांमध्ये फूट पडलेली आहे आणि त्या फुटीचा फायदा भाजपला होताना दिसतोय. आणि ज्या प्रकारे उत्तर भारतीय गुजराती जो आपण 12-13% मतदान आहे असं म्हणतो तर ते एकत्र येऊन इथं कुठंतरी पुढे जाताना दिसतीये.